सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सांख्ययोग या महान आणि कालातीत संदेशावर चिंतन करणार आहोत. गीता ही केवळ ग्रंथ नाही, तर जीवनाची मार्गदर्शक आहे. प्रत्येक मनुष्याला जीवनात सुख दुःख, यश अपयश, भय आनंद असे चढ उतार येतात. या सर्वांचा योग्य रीतीने स्वीकार कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर गीतेच्या दुसऱ्या अध्यायात अत्यंत स्पष्टपणे दिलेले आहे. सांख्ययोग म्हणजे विवेक आणि ज्ञानावर आधारित जीवनाचा मार्ग. मी कोण आहे, माझा खरा धर्म कोणता आहे, माझे कर्तव्य काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या अध्यायातून मिळतात. जीवनातील पहिली शिकवण म्हणजे आत्म्याचे खरे स्वरूप. आपण नेहमी म्हणतो, मी दुःखी आहे, मी आनंदी आहे, मी थकलो आहे, मी यशस्वी झालो. पण खरा प्रश्न असा आहे की हा मी कोण आहे? सांख्ययोग सांगतो की आपण फक्त हे शरीर नाही. शरीर जन्माला येते आणि मरण पावते, पण आत्मा जन्ममरणाच्या पलीकडे आहे. आत्मा हा शाश्वत आहे, तो कधीही नष्ट होत नाही. ही गोष्ट समजली की आपले दुःख आपोआप हलके होते, कारण आपण ओळखतो की आपल्यावर जे काही घडत आहे ते केवळ शरीर आणि मनाशी संबंधित आहे, आत्म्याशी नाही. जीवनातील दुसरी शिकवण म्हणजे मृत्यूची खरी समज. आजच्या समाजात मृत्यू हा मोठा भयाचा विषय आहे, पण सांख्ययोग आपल्याला शिकवतो की मृत्यू म्हणजे शेवट नाही. शरीर बदलणे म्हणजे मृत्यू. जसा आपण जुना कपडा काढून नवीन घालतो, तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. ही समज जीवनात स्थिरता आणते. आपल्या जवळचे नातेवाईक निघून गेले तरी आपण त्यांना हरवले नाही, तर ते केवळ दुसऱ्या रूपात गेले आहेत, असा आत्मविश्वास मनाला दिलासा देतो. जीवनातील तिसरी शिकवण म्हणजे सुख दुःखात समभाव. जीवन म्हणजे सुख दुःखाचा संगम. एखाद्या दिवशी आपण आनंदात असतो, दुसऱ्या दिवशी दुःखात. पण गीतेचा संदेश असा आहे की सुख आलं तरी उडू नका आणि दुःख आलं तरी खचू नका. सांख्ययोग सांगतो, जो मनुष्य सुखदुःख लाभहानी, जय पराजय यात समभाव ठेवतो, तोच खरा ज्ञानी आहे. जीवनात स्थिरता हवी असेल तर हा समभाव साधणं आवश्यक आहे. जीवनातील चौथी शिकवण आहे कर्तव्याचे महत्त्व. अर्जुन रणभूमीवर उभा राहून आपल्या कर्तव्याबद्दल गोंधळला होता. त्याला वाटले की आपले नातेवाईक मारून राज्य मिळवणे पाप आहे, पण कृष्णाने त्याला सांगितले, तू योद्धा आहेस, तुझे कर्तव्य म्हणजे धर्मासाठी लढणे. इथे एक मोठा संदेश आहे. प्रत्येक माणसाने आपल्या जीवनातील कर्तव्य ओळखले पाहिजे. आई वडील, शिक्षक, शेतकरी, व्यापारी, सैनिक, प्रत्येकाची भूमिका वेगळी पण महत्त्वाची आहे. जेव्हा आपण कर्तव्याला प्रामाणिकपणे धरून राहतो, तेव्हा जीवनाला खरी दिशा मिळते. जीवनातील पाचवी शिकवण म्हणजे अस्थिर मनाला स्थैर्य देणे. आपलं मन नेहमी हेलकावे खातं. कधी आनंदाने भरलेलं असतं, तर कधी दुःखाने ग्रस्त होते. सांख्ययोग शिकवतो की मनावर नियंत्रण मिळवणं हेच खरे सामर्थ्य आहे. ध्यान, नामस्मरण, सत्संग या मार्गांनी आपण मन स्थिर करू शकतो. ज्याचे मन शांत आहे, तोच माणूस खऱ्या अर्थाने सुखी आहे. जीवनातील सहावी शिकवण म्हणजे विवेक आणि निर्णय क्षमता. अर्जुन गोंधळला होता, कारण त्याच्या विवेकावर मोहाचं ढग आलं होतं. कृष्णाने ज्ञान देऊन तो मोह दूर केला. आजही आपल्याला हेच करावं लागतं. जेव्हा परिस्थिती गुंतागुंतीची वाटते, तेव्हा शांतपणे विचार करणे, विवेक वापरणे, योग्य अयोग्य वेगळं करणे, हेच आपल्याला संकटातून बाहेर काढते. आधुनिक जीवनात सांख्ययोग याबद्दल सांगायचे झाले तर आजच्या धकाधकीच्या जीवनात हा अध्याय किती उपयोगी आहे हे पाहूया. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत अपयश आलं तर तो खचतो, पण जर त्याने सांख्ययोगाची शिकवण घेतली असेल तर तो हे ओळखतो की अपयश हे शेवट नाही, ते नवीन संधीचं दार आहे. व्यापाऱ्याला तोटा झाला तर तो आत्महत्या करतो, पण गीतेचा संदेश जाणणारा व्यापारी ठाम राहतो आणि पुन्हा प्रयत्न करतो. एखाद्या कुटुंबात मृत्यू झाल्यास लोक दुःखी होतात, पण आत्मा शाश्वत आहे हे समजल्यावर त्यांना धीर मिळतो. म्हणजेच सांख्ययोग हे फक्त ग्रंथातील शब्द नाहीत, तर प्रत्यक्ष जीवन जगण्याचा मार्ग आहे. तर यातून असा निष्कर्ष निघतो
की आपण आत्मा आहोत, शरीर नाही. मृत्यू हा शेवट नाही, तर प्रवासाचा टप्पा आहे. सुखदुःख, यश अपयश यात समभाव ठेवणे हेच खरी स्थिरता आहे. आपलं कर्तव्य हेच आपलं धर्म आहे. विवेक, शांत मन आणि योग्य निर्णय क्षमता हाच जीवनाचा खरा आधार आहे. जर आपण या शिकवणी आपल्या दैनंदिन जीवनात उतरवल्या तर आपलं जीवन निश्चितच आनंदी, शांत आणि समाधानी होईल. हेच सांख्ययोगाचं सार, ज्ञान, विवेक, कर्तव्य आणि समत्व आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन की जीवनातील प्रत्येक प्रसंगाला ज्ञानाच्या दृष्टीने पहा, आत्म्याच्या शाश्वत तत्वावर विश्वास ठेवा आणि कर्तव्य निभावत राहा. हाच खरा धर्म आणि हाच खरा योग आहे. जय श्री कृष्ण. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.